सर्वांनाच मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आपला स्वातंत्र्य दिन आहे. या स्वातंत्र्य दिनाच्या मी सर्वांनाच मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आजचा दिवस हा आपल्या सगळ्यांसाठी अतिशय आनंदाचा आहे, अभिमानाचा दिवस आहे. आणि याच मंगलमय अशा आपल्या दिवशी 124 संस्था, आरोग्य संस्थांचं उद्घाटन, लोकार्पण आणि ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूरच्या अपग्रेड केलेल्या उपजिल्हा रुग्णालय आणि खर्डीच्या ग्रामीण रुग्णालयाचं देखील लोकार्पण या ठिकाणी होतं आहे. आणि या प्रसंगी उपस्थित आपले आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरजी, राज्यमंत्री आशिष जयस्वालजी, आपले आमदार किसन कथोरेजी, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेजी, आमदार दौलत दरोडा, आमदार हरिश्चंद्र भोये, नगराध्यक्ष राजू माची, नगराध्यक्ष मोल पाटील, आमदार शरद सोनावणे, आमदार आदरणीय प्रकाशदादा सोळंके आणि सर्व लोकप्रतिनिधी जे ऑनलाईन उपस्थित आहेत ते, आणि प्रधान सचिव निपुण विनायक आणि काटकर साहेब, सगळेच उपस्थित आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी आणि सर्व लोकप्रतिनिधी यांना मी मनापासून स्वातंत्र्य दिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. खरं म्हणजे आरोग्य विभाग एक सर्वसामान्य लोकांना सेवा देण्याचं काम करतो. मी नेहमी मंत्री महोदयांना देखील सांगत असतो, आरोग्य सेवा ही एक प्रकारची खऱ्या अर्थाने मनुष्य सेवा, ईश्वर सेवा म्हटलं तर वावगं ठरत नाही. आणि म्हणून यामध्ये आपण अनेक लोकांचे जीव वाचवण्याचं काम करत असतो. आणि आरोग्य हीच खरी संपत्ती आहे हे आपण नेहमी ऐकतो, बोलतो. आपल्याकडे ग्रामीण भागात एक खूप सुरेख म्हण आहे, शरीर ठणठणीत तर आयुष्य सणसणीत. त्यामुळे शरीर आपलं मजबूत पाहिजे, बाकी सगळ्या गोष्टी होत राहतील. आता सगळे मला हे सांगत असतात, हे हा भाग सोडा, परंतु मी आपल्या सगळ्यांना सांगतो, शरीराची काळजी सगळ्यांनी घ्या. पण जेव्हा एखादा गरीब, एखादा शेतकरी किंवा कष्टकरी आजारी पडतो, तेव्हा औषधाच्या खर्चाने अख्खं कुटुंब कोलमडून जातं. आणि म्हणूनच आरोग्य सेवा हीच खरी ईश्वर सेवा हा विचार डोळ्यासमोर ठेवून आपलं सरकार काम करतं आहे. आपलं सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. खुर्चीत बसून आदेश देणार नाही, तर थेट जनतेच्या दारात जाऊन त्यांचे प्रश्न सोडवणारं सरकार आहे. आणि म्हणून मी जेव्हा आरोग्यमंत्र्यांना म्हणालो की आपल्याला फील्डवर आपले जे यंत्रणा आहे त्या यंत्रणेवर जाऊन आपण स्वतः त्याचा आढावा घेतला तर आपल्याला त्रुटी लक्षात येतील, कुठं आपल्याला काय मदत करायची आहे, कुठे आपल्याला आणखीचं काही शासनाच्या माध्यमातून जोडायचं आहे, याचा आपल्याला फायदा होतो. मी देखील जेव्हा आरोग्यमंत्री होतो, फार ते कुठले मध्य प्रदेशची बॉर्डर, ते गडचिरोली, तिकडे काय हेमलकसा असेल किंवा मेळघाट असेल, त्या ठिकाणी देखील गेलो. पण मला एक समाधान वाटलं की आरोग्य यंत्रणा आपली तिथपर्यंत पोचलेली आहे आणि आपले लोक तिथं काम करत आहेत. आणि म्हणूनच मंत्री महोदय देखील सगळीकडे दौरे करत आहेत आणि दौरे करून प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाहणी करतायत. छोटे छोटे प्रश्न तात्काळ सोडवले जातात. शॉर्ट टर्म, मिड टर्म, लाँग टर्म अशा प्रकारचं आपल्याला ही सिस्टीम असते. त्यामुळे जे तात्काळ सोडवू शकतो ते तात्काळ सोडवले पाहिजेत आणि त्यासाठी फील्डवर गेलं पाहिजे. आणि मंत्री महोदयांचं मी अभिनंदन करतो की मंत्री महोदय आणि त्यांची टीम ऑफिसमध्येच कार्यालयात बसून काम न करता फील्डवर देखील जाते आहे, लोकांशी बोलते आहे, आपल्या अधिकाऱ्यांना मोटिवेट करते आहे, आपल्या डॉक्टरांना मोटिवेट करते आहे, तिथल्या काय अडचणी असतील त्या सोडवते, याचं मला समाधान आहे. खरं म्हणजे शेवटच्या माणसाच्या, शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या आयुष्यातील दुःख दूर करणं आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवणं हाच आपला उद्देश आहे आणि हाच आपला ध्यास आहे. त्यामुळे हे 124 आरोग्य संस्था ज्या आहेत
या फार मोठा आमूलाग्र बदल या राज्यामध्ये घडवून आणतील. आता बदलापूरचं तर रुग्णालय, बदलापूरचे आमचे किसन कतोरे साहेब आहेत तिकडे, तिथं त्याचं अपग्रेडेशन झालं आहे आणि 50 बेडचं केलं आहे. खर्डीचं ग्रामीण रुग्णालय 30 बेडचं झालं आहे. ही हॉस्पिटल म्हणजे किंवा या संस्था, आरोग्य संस्था म्हणजे फक्त विटा सिमेंटच्या इमारती नाही आहेत. त्या रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक यंत्रसामुग्री, पुरेशी औषधं आणि तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करून आपण देतो आहे. आणि पूर्वीची परिस्थिती देखील आपण पाहिली की लहानसहान आजारासाठी देखील आपत्कालीन प्रसंगी मोठ्या शहरांकडे, ठाणे मुंबईसारख्या शहरांकडे धाव घ्यावी लागत होती. पण आता उपचारासाठी शहरात धाव घेण्याची आवश्यकता राहिली नाही. हळूहळू आपण बदलतो आहे. PSC देखील अपग्रेड करतो आहे, चांगल्या स्मार्ट PSC करतो आहे. त्याच ठिकाणी त्यांना सेवा उपलब्ध होईल, म्हणजे मोठ्या हॉस्पिटलवरचा भार कमी होईल. आणि आता या परिसरामध्ये देखील कोणत्याही मातेला, गर्भवती बहिणीला, लाडक्या ज्येष्ठांना उपचारासाठी आता वनवन भटकावं लागणार नाही. मगाशी निपुण विनायक म्हणाले की आपली माता जी आहे ती सुरक्षित राहिली पाहिजे, यावर आपण लक्ष देतो आहे. माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित. आणि म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये एक मजबूत असं जर कुणाचं हे असेल, म्हणजे मजबूत स्थान असेल तर ते मातेचं स्थान आहे, महिलेचं स्थान आहे. आणि म्हणूनच या संपूर्ण वेळेस आपण मागच्या वेळेस देखील अनेक महिलांची तपासणी केली. त्याच्यामध्ये कॅन्सरच्या देखील तपासण्या केल्या. मोठ्या प्रमाणावर त्यामध्ये रुग्णही आढळले. परंतु ते अर्ली डिटेक्शन असल्यामुळे, अर्ली स्टेज असल्यामुळे त्यांच्यावर उपचार आपल्याला करता आला. मी मुख्यमंत्री असताना देखील जवळपास 3 कोटी, 2.5 ते 3 कोटी महिलांची आरोग्य तपासणी केली. आणि त्यावेळेस देखील अनेक रुग्ण आपल्याला सापडले, परंतु ते डायग्नोसिस लवकर झालं, त्यामुळे त्यांचा उपचार करता आला. आता देखील आंबेडकर मंत्री महोदयांच्या कारकिर्दीमध्ये आपण अशाच प्रकारची भूमिका घेतलेली आहे. त्यांनी तर माझा वाढदिवस होता त्यावेळेस आपल्या मॅमोग्राफीच्या गाड्या होत्या ना, तुम्ही वाटल्या त्या मॅमोग्राफी, आणि त्या मॅमोग्राफीच्या गाड्या देखील म्हणजे कॅन्सर डिटेक्शन करण्यासाठी या ठिकाणी त्याचा उपयोग होतो. त्या देखील आपण वाढवतो आहे. कालच आम्ही एक जवळपास 500 मुलं ज्यांचं कॉकलर इम्प्लॅन्टचं त्यांना बसवले होते, ज्यांना बोलताही येत नव्हतं, ऐकायला येत नव्हतं, पण त्यांचं वेळेत ऑपरेशन झालं. म्हणून ते सगळी मुलं, काल एक कार्यक्रम त्यांनी ठेवला होता, मी तिथे गेलो होतो. आणि पुढच्या भविष्यामध्ये देखील ते त्यांची पुढची पिढी अशा प्रकारची बाधित होऊ नये म्हणून देखील डॉक्टर उत्पल यांनी एक योजना केलेली आहे. त्याला देखील आपण मदत करू. आणि मला वाटतं कॉकलर इम्प्लांट आपल्या याच्यामध्ये आहे ना, डिझीजमध्ये केला आहे ना आता, कारण फार त्याची आवश्यकता आहे. कारण त्याला न परवडणार, म्हणजे सर्वसामान्य माणसाला परवडत नाहीत. म्हणून आम्ही त्यावेळेस जेव्हा नव्हतं आपल्या महात्मा ज्योतिबा फुलेमध्ये, तेव्हा आम्ही त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पण पैसे दिले होते. आणि ठाणे महापालिकेने जवळपास 350 मुलांचे कॉकलर इम्प्लांट बसवले. आणि कालही मी त्यांना शब्द दिलेला आहे की अशी जी मुलं असतील ज्यांना बोलता येत नाही, ऐकता येत नाही, अशा मुलांना देखील आपण आपल्या योजनेच्या माध्यमातून त्यांना मदत करू. आणि खऱ्या अर्थाने फार ही मोठी सेवा आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं तर आपल्याला माहीत आहे की आज मुंबईलगत हे ठाणे आणि पालघर आहे. आता मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली तिथे ठाण्यामध्ये 900 खाटांचं एक मोठं अत्याधुनिक रुग्णालय उभं राहत आहे. राज्यातलं सर्वात मोठं सिव्हिल रुग्णालय आहे. त्याच्यावर लोडही खूप मोठा आहे. या वर्षाच्या अखेरीस ते हॉस्पिटल सुरू होईल असा विश्वास मला वाटतो आहे. आणि मी अधिकाऱ्यांना देखील सांगितलं आहे की काम फास्ट ट्रॅकवर घ्या, कारण त्याच्यावर खूप बऱ्याच आजूबाजूच्या जिल्ह्यातून लोक पेशंट येतात. येथे 500 खाटांचं मुख्य जिल्हा रुग्णालय, 200 खाटांचं स्वतंत्र महिला रुग्णालय, बाल रुग्णालय 200 खाटांचं, सुपर स्पेशालिटी रुग्णालय 200 खाटांचं. तर हे सगळं आहे. अगदी गंभीर प्रसंगी रुग्णाला तातडीने हलवता यावं
आणि इतर ठिकाणाहून ठाण्यामध्ये आणायची सोय व्हावी म्हणून आपण इमारतीच्या टेरेसवर विशेष हेलिपॅड बनवलेलं आहे. तिथं थेट एअर ॲम्ब्युलन्सही उतरू शकते. आणि म्हणून हे अतिशय म्हणजे आपण ही आपली आरोग्यसेवा कशी प्रगत होते आहे याचं उदाहरण या ठिकाणी आपण देता येईल. आणि म्हणून मी मनापासून आपल्या आरोग्य विभागाला शुभेच्छा देतो. सर्वजण सर्वसामान्य रुग्णांना चांगल्या दर्जाचे उपचार मिळावेत हीच आपली भूमिका आहे. TBच्याबद्दल देखील मगाशी निपुण विनायक म्हणालेत. या सगळं जे काय आता आपलं फार मोठ्या प्रमाणावर आपलं आरोग्य यंत्रणा काम करते आहेत. अडचणी नाहीत असं नाही आहे, परंतु अडचणींवर मात करून आपल्याला पुढं जायचं आहे. आपलं डेडिकेशन आणि डिवोशन महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच आपल्या महायुती सरकारने गेल्या 3-4 वर्षात मी मुख्यमंत्री असताना देखील आणि आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत ते असताना देखील आपण आरोग्य विभागामध्ये जास्तीत जास्त चांगले निर्णय कसे होतील, आपली यंत्रणा कशी सुधारेल, या ठिकाणी साफसफाई कशी राहील, औषधं आणि ज्या काही गोष्टी आहेत त्यांना परवडणाऱ्या लोकांना आपल्याला देता कशा येतील यासाठी आपला प्रयत्न चालू आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून आता आपण गरिबांसाठी मोफत उपचारांची मर्यादा 10 लाखापर्यंत वाढवली आहे ना. 10 लाख रुपयांपर्यंत वाढवलेली आहे. बरोबर आहे ना. 22 लाखापर्यंत ट्रान्सप्लांटसाठी विशेष आपल्याला काही करायचं असेल तर ती देखील आपण नियोजन केलेलं आहे. कारण रुग्णाचा जीव वाचवणं हेच आपलं ध्येय आहे. आणि म्हणून पैशाअभावी उपचार थांबले असं काही आपल्या महाराष्ट्रात आता घडणार नाही. अपघातातील रुग्णांचा जीव वाचला पाहिजे याला देखील आपण प्राथमिकता देतो आहे. आणि म्हणूनच अपघातग्रस्तांसाठी आपण कॅशलेस उपचार देखील सुरू केले आहेत. त्याचबरोबर आरोग्य सेवेचा खरा कणा कोण असतो तर आपले आरोग्य कर्मचारी असतात, डॉक्टर असतात. ते नेहमी रात्रंदिवस मेहनत करत असतात. आणि म्हणून गेल्या अनेक वर्षापासून नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागण्या ज्या पेंडिंग होत्या, प्रलंबित होत्या, त्यांनी कोरोना काळामध्ये देखील स्वतःच्या जीवाची पर्वा न करता काम केलेलं आहे. जनतेची सेवा केली, त्यांना देखील न्याय देण्याचं काम आपण या ठिकाणी करतो आहे. आता आरोग्यमंत्र्यांना माहीत आहे, मुख्यमंत्री महोदयांच्याबरोबर आपली चर्चा झाली आणि अधिसंख्य पदांची निर्मिती करण्याचं आपलं ठरलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांना देखील आपल्याला नियमित पदावर सामावून घेण्याचा एक निर्णय आपण घेतला आहे. आणि त्यामुळे मी पुन्हा एकदा मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. स्वस्थ नारी, सशक्त परिवार किंवा सिकल सेल मुक्त महाराष्ट्रासाठी अरुणोदय मोहीम असे आम्ही आपल्या आरोग्य विभागाने अनेक घटकांचा विचार केलेला आहे. आज स्वातंत्र्य दिनाच्या या पवित्र आणि मंगलमय क्षणी या ठिकाणी तुम्ही आपल्या जिल्ह्यातल्या खर्डी, बदलापूर आणि 124 आरोग्य संस्थांचं लोकार्पण या ठिकाणी करताय. त्याबद्दल मी आपलं मनापासून अभिनंदन करतो. इथं तुम्ही जे रुग्णालय आणि आरोग्य व्यवस्था उभ्या केलेल्या आहेत ही खरं म्हणजे ही पवित्र मंदिर आहे. इथले डॉक्टर्स, नर्स आणि कर्मचारी हे देवदूतासारखे आहेत. रुग्णांच्या मदतीला धावत असतात. आणि म्हणूनच त्यांच्याच योगदानातून, त्यांच्या मेहनतीमुळेच आपण ही आरोग्य सेवा अधिक बलवान कशी होईल, बळकट कशी होईल हे आपण पाहिलं पाहिजे. रुग्णालयात सगळ्या सोयीसुविधा उत्तम केल्या पाहिजेत याच्यावर आपला भर आहे. आणि म्हणून जरी आपण चांगल्या सुविधा केल्या तरीसुद्धा आपली प्रार्थना देवाला अशीच असते की इथं रुग्णालयात येण्याची वेळ कुणावरही येऊ नये अशा प्रकारची आपली भावना असते. तुम्ही सगळे ठणठणीत राहा, आनंदी राहा. तुम्हा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी सदिच्छा प्रार्थना करतो. आणि आज पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. धन्यवाद सर.